एक उंदीर अतिशय त्रस्त झाला होता, म्हणून तो थेट आपल्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणाला की सारखं मांजर माझ्या मागे लागतं आणि प्रत्येक वेळेस सिच्युएशन इतकी वेगळी असते की त्या सिच्युएशन मध्ये त्या मांजराच्या तावडीतून स्वतःची सुटका कशी करावी हे मला समजतच नाही. यावर काहीतरी ठोस उपाय सांगा. गुरूंनी त्याला ठोस उपाय नाही सांगितला. एक एवढं मोठं जाडं जुडं पुस्तक त्याच्या हातामध्ये दिलं, ज्यावर लिहिलेलं होतं मांजरापासून वाचण्याचे 1001 उपाय. झालं. उंदीर आता खूप खुश झाला. एवढं छान पुस्तक मिळाल्यानंतर सिच्युएशन कशीही असली तरी त्यामधून सुटायचं कसं हे डेफिनेटली ह्या पुस्तकात असणार आहेच. पण अर्थात हे पुस्तक वाचायचं म्हटल्यावर एखाद्या सुरक्षित ठिकाणी जायला हवं, नाहीतर आपण इकडे पुस्तक वाचत बसू आणि तिकडे मांजर आपला गट्टम स्वाहा करून टाकेल. म्हणून एका अत्यंत उंच डोंगरावर हा उंदीर जाऊन बसला. सगळं पुस्तक त्याने पूर्ण मुखोद्गत केलं आणि आता याचा कॉन्फिडन्स खूप जबरदस्त वाढलेला होता. आता येऊ दे मांजर, कोणत्याही परिस्थितीत कशाही रीतीनं तिच्यापासून वाचायचं कसं मला खूप चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. या उंदराचा कॉन्फिडन्स आता खूपच जबरदस्त वाढलेला होता. खरं तर त्या डोंगरापासून आपल्या गावामध्ये जाण्याचे 2 रस्ते होते. एक रस्ता जो होता तो नेहमीचा, पण दुसरा जो रस्ता होता तो अत्यंत नॅरो होता, जिथून एका वेळी फक्त एकच प्राणी जा ये करू शकेल. पण आता ह्या उंदराची कॉन्फिडन्स लेवल इतकी जबरदस्त वाढली होती की त्या अगदी नॅरो रोडवरून सुद्धा मी जाऊ शकतो असं त्याला वाटलं आणि मस्त खुशीमध्ये तो निघाला सुद्धा. जवळपास त्यानं अर्धा रस्ता क्रॉस केला आणि त्याला दिसलं की समोरून मांजर येतंय. ताबडतोब त्यानं मुखोद्गत केलेले 1001 उपाय सगळे आठवून पाहिले आणि त्याच्या असं लक्षात आलं की माय गॉड, अशा सिच्युएशन मधून वाचायचं कसं याच्याबद्दल तर एकही उपाय त्या पुस्तकात दिलेला नव्हता. आता काय करायचं, मोठाच प्रश्न ह्या उंदराला पडला. आणि शेवटी या पुस्तकाचा काय उपयोग जर मला अशा सिच्युएशन मधून स्वतःला वाचवता येत नसेल तर, असा विचार करून त्यानं जोरदार ते पुस्तक भिरकावलं. यानं इकडे पुस्तक भिरकावलं खरं, पण तिकडे मांजराला वेगळंच वाटलं ना. म्हणजे काल परवापर्यंत मला घाबरून पळणारा हा उंदीर आज चक्क माझ्या दिशेने पुस्तक भिरकावतोय, तेही एवढं जाडं जुडं. म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी विशेष आता निर्माण झालेलं आहे. आता आपली काही खैर नाही असा विचार करत मांजर मागच्या मागे पळून गेलं आणि उंदराच्या लक्षात आलं हा मांजरापासून वाचण्यासाठीचा 1002 नंबरचा उपाय होता. माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी स्वतः तर देत असतेच, पण इतर जणही तुम्हाला भरपूर देत असतील. तरीही लक्षात ठेवा, स्वतःच्या उपयोगाची टिप शोधणं, ट्रिक शोधणं हे तुमच्या हातात असतंच बरं, नेहमीच असतं. आणि त्या उंदराला हा क्रमांक 1002चा उपाय ऍक्सिडेंटली सापडला होता. पण आपण जागरूक राहायला हवं आणि आपल्यासाठी असे वेगळे वेगळे उपाय शोधायलाच हवेत. मग तुम्ही कोणते उपाय शोधले आहेत तेही आम्हाला अवश्य सांगा. थँक्यू.